पुढच्या बातमीकडे टोरेस कंपनी घोटाळ्याच्या चौकशीत आता ईडीने देखील उडी घेतलेली आहे। ईडीकडून दादरमधील टोरेसच्या कार्यालयाला सील करण्यात आलेलं आहे। ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। ईडीने टोरेस घोटाळा प्रकरणाच्या एफआयआरसह इतर कागदपत्रांची मागणी आता पोलिसांकडे केली आहे। टोरेस घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर मोठं प्रश्नचिन्ह आहे, कारण जून महिन्यात शिवाजी पार्क पोलिसांनी टोरेसच्या व्यवस्थापकांना समन्स बजावलं होतं, मात्र त्यानंतर कोणतीच कारवाई केली नव्हती। त्यामुळे आता ईडी या टोरेस घोटाळ्याची चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान या प्रकरणातील आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलाय। टोरेसचं पितळ उघडं पडण्याआधी व्हिक्टोरिया आणि तिच्या साथीदारांनी देशाबाहेर पळ काढला होता। ख्रिसमस साजरा करण्यासाठी जात आहोत असं कारण देत व्हिक्टोरियाने भारतातून पलायन केलंय। तर घोटाळा समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी व्हिक्टोरियाच्या विरोधात लुकआउट नोटीस लागू केली आहे। या टोरेस कंपनीच्या अध्यक्षांनी देशाबाहेर पळ काढलेला आहे। पलायन करतानाचा सीसीटीव्ही देखील आता समोर आलेला आहे। व्हिक्टोरियाच्या विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केलेली आहे। टोरेस प्रकरणातील आणखीन एक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपण देशाबाहेर जातोय असं कारण देत व्हिक्टोरियानी भारतातून पलायन केले। कोट्यवधींचा घोटाळा करून पसार झालेल्या टोरेस कंपनीने आता कर्मचाऱ्यांवरच खापर फोडलेलं आहे। टोरेस कंपनीत कर्मचाऱ्यांनी लुटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय। सीईओ तौफिक रियाज यानं प्लॅन करून टोरेसची दुकानं लुटल्याचा आरोप कंपनीने केलाय। टोरेसच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तसा व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय। यात 49 लोकांची नावं देण्यात आलेली आहेत। नागरिकांना पैसे देणार असल्याचं आमिष दाखवून पुन्हा दाखवलेलं आहे। सीईओ तौफिक रियाजनं प्लॅन करून ही लूट केली असं कंपनीचं म्हणणं आहे। टोरेसचं नागरिकांना पुन्हा पैसे देण्याचं आमिष आहे। टोरेस कंपनीने इंस्टाग्रामवर नवीन व्हिडिओ आता अपलोड केलेला आहे।